अनु, आत न येताच निघालास? आम्ही असंच बोलू असं वाटलं तुला? तू जी लढाई लढतोयस ना, ती तुझी लढाई नाहीच आहे. ही सगळी आमची लढाई. आमच्या इच्छा, आमच्या आकांक्षा, आमची स्वप्न सगळी सगळी लादले. शिक्षणाला लढाईचं स्वरूप देऊन पालक मुलांवर मानसिक अत्याचार करतात हे तिने सांगितल्यानंतर आम्हाला कळलं. स्वतःसाठी कमी आणि लोकांसाठी जास्ती जगतो आपण. सगळं कळतं रे, पण वळत नाही. तुला इतिहास विषय आवडतो ना? हं? दहावीत तुला इतिहासात सगळ्यात जास्त मार्क मिळाले म्हणून केवढा आनंदी होतास तू. पण मी गणितात तुला कमी मार्क मिळाले म्हणून राग धरला तुझ्यावर. ज्या ज्यावेळी तुला आनंद झाला त्या त्यावेळी आम्ही आमच्या नजरेतनं बघितला. आणि हळूहळू तुला आमच्या प्रमाणे घडवत गेलो, तुझ्या इच्छेविरुद्ध. तुला साधं विचारलंय नाही. अन्या, तू इतिहास विषय घेतल्यानंतर काय काय करू शकतोस याची लिस्टच डॉक्टर खुशीने दिली आहे. आणि मी तर इंटरनेटवरून नंतर तुला काय काय म्हणू शकते याची लिस्ट तयार केली आहे. इतिहासकार, इतिहासाचार्य, इतिहास संशोधक, इतिहास तज्ञ, पुरातत्वशास्त्रज्ञ. हे कूल आहे ना? राजे, चुकलो आम्ही. राजे राजे म्हणत आम्ही आमच्या स्वप्नातला गुलाम तुम्हाला कधी केला कळलंच नाही. आणि तेही मी एक शिक्षक असून. मला माफ करा राजे, माफ करा. आबा. अनिरुद्ध, 12वी एक संधी आहे नक्की, पण शेवटची नाही रे. आयुष्यात अनेक वेळेला संधी तुमच्या समोर हात पुढे करून उभी राहते. तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या विश्वासाचा आणि निश्चयाचा हात पुढे करा. अरे यशाची टाळी वाजणारच. शिक्षक आई, मी आलोच. पापा,
चैतू मला नेहमी म्हणायची, तू जेव्हा कोणतीही गोष्ट मन लावून करशील ना तेव्हा तुला पण सापडणार. तू साठच. आणि मग स्वप्नांच्या चिमण्या ध्येयाकडे भिरभिरत उडतील. चैतू, मला तोटात सापडलाय. मन कसं आहे ते एकदम सगळं सांगून टाकत नाही, असं भडाभडा बोलत नाही, पण हळूहळू ते सांगेल तुला. आणि मग एक दिवस जो भी करना प्रेशर लेके मत करना, वरना किडनी ट्रांसप्लांट. सबके घर वालों को सफेद ही पसंद है, पर दोस्त काले में भी मजा है. माझ्याकडे पाहून स्माईल करावं नाही वाटत. हरकत नाही. एक दिवस नक्की वाटेल. डॉक्टर खुशी, दिस मेक्स मी स्माईल. सगळे खोटं बोलतील, पण तुमचं मन कधीच नाही. आता ते माझ्याशी बोलतंय, त्यामुळे यश नक्की. आणि यात मी सतत पुढे जात राहणार, कारण यात मला आनंद मिळणार. इतिहास डौलाने फडकतो आणि मी तो फडकवत राहणार.